मागच्या हप्त्यामध्ये आम्ही एक व्हिडिओ बनवला होता, त्याच्यावरती एवढा वाईट कमेंट आल्या ना की म्हणजे आत्यांना पण वाईट वाटलं आणि माझ्या मनाला पण त्या गोष्टी खूप लागल्यात. आधी तुम्हाला मी कमेंट वाचून दाखवते की बघा की लोक कोणत्या थराला जाऊ शकतात. तर एक ऋषभ म्हणून आहे, त्यांनी कमेंट केलेली आहे दूध किती रुपये लिटर आहे. दुसरा सागर आहे, त्यांनी केली आहे शेंगदाणा पेंट चालू करायची होती. आणि एक नेहा आहे, म्हणजे बाईच आहे, एक मुलगी असून सुद्धा तिने कमेंट केलेली आहे डेअरी उघडा बाई तुम्ही, मस्त चालेल. बाईच बाईला नाव ठेवते. बघा तर विषय काय झाला होता माहितीये का, ही वाला एक प्रोडक्ट आहे जे मायलो केअरचं आहे, लॅक्टो मम्मा. हे मी यूज केलं, म्हणजे मला दूध कमी पडत होतं माझ्या बाळासाठी, म्हणून मी हे वापरलं आणि मला एका हप्त्यामध्ये रिझल्ट भेटला. मला चांगलं दूध वाढलं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे डिलिव्हरी नंतर रिकव्हरीला ना हे सपोर्ट करतं, कारण की त्याच्यामध्ये सोवा, शतावरी, अजून 5 हर्ब्स आहेत जे नॅचरल पद्धतीने दूध वाढवतात. आई आणि बाळासाठी इसेन्शियल्स, मिनरल्स आणि व्हायटमिन सुद्धा मिळतात. डिलिव्हरी नंतर माझी एवढी कंबर दुखायची पण आता नाही दुखत, कारण की याच्यामध्ये खटिका आहे जे आपलं हाड मजबूत करायला मदत करतं. मला फायदा झाला म्हणून मी त्या गोष्टीवर व्हिडिओ बनवला. मी स्वतः या गोष्टी करते ना. हे बघा, हे मी रोज पिते, सकाळ संध्याकाळ 2 चम्मच मी दुधामध्ये घेते, म्हणून ते एवढं वाटल्या संपल्यात. अजून माझ्याकडे 2 पडल्यात. मला फायदा झाला म्हणून बाकींच्या आपल्या आई आहेत, माता बहिणी आहेत, त्यांना पण या गोष्टी काम येतील म्हणूनच आपण व्हिडिओ बनवला. बरोबर, म्हणून या गोष्टी सांगितल्या ना. ज्या बायकांना दुधाची कमतरता आहे तुम्ही हे प्रोडक्ट घेऊ शकता. मायलो वेबसाईट, मायलो ऍप, अमेझॉन किंवा फ्लिपकार्ट वरून. अजून एक कमेंट तुम्हाला मी वाचून दाखवते. विनोद म्हणून आहे, त्यांनी कमेंट केली आहे एखाद्या प्रोडक्टची जाहिरात करण्यासाठी किती भिकारडेपणा करणार, पैशासाठी लाजा विकल्या तुम्ही. अरे वा, अरे दारूचे ऍडव्हर्टाईज केले तर तुम्हाला चांगलं वाटतं, गुटख्याचे ऍडव्हर्टाईज केले तर चांगलं वाटतं, आणि आम्ही चांगल्यासाठी ऍडव्हर्टाईज केली तर तुम्हाला काय मिरच्या लागल्या का? वाईट कमिट करणाराला असं झालंय, उचलली जीभ लावली टाळ्याला. आता कुत्र्याचं शेपूट वाकडच राहतंय, किती सांगा. सोन्याच्या नळीत जरी घातलं शेपूट तरी ते वाकडच राहतं.